सुचलं आणि कसा तुमचा राजकीय प्रवास झाला? नाही, तसं मी कॉलेज जीवनापासून राजकारणात असल्यासारखं आहे. कारण मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस CR होतो आणि कॉलेजमध्ये असताना मी युवार म्हणजे कॉलेजचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलो होतो. त्याच्यानंतर मी विद्यापीठाची सुद्धा निवडणूक लढवली. त्यावेळेस मी म्हणजे मराठवाडा विद्यापीठात प्रमुख म्हणून जी काही उमेदवारी निवडणूक होती ती सुद्धा लढवलेली आहे. तर त्यावेळेसपासून मी काम करतो. आपल्या किल्लारीला भूकंप झाला होता त्यावेळेस मी आपल्या तालुक्यात फिरून आमच्या सगळ्या मित्रांनी एक निधी गोळा केला होता, तो तिथं नेऊन दिला होता. एक सामाजिक कामाची आवड पहिल्यापासून होती, कारण वडील राजकारण समाजकारण करतात आणि आपणही समाजकारण करावं. राजकारणाचा फार काय डोक्यात नव्हतं, परंतु हे करत 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 वडिलांच्या जागी मला मार्केट कमिटीला उमेदवारी दिली गेली आणि त्यावेळेसपासून मी खऱ्या अर्थानं राजकारणात आलो. अच्छा. दादा, शिक्षणात न उतरता राजकारणात आलात, समाजकारणातून राजकारणात आलात. काय बरं, कशामुळे म्हणजे एवढी आवड निर्माण झाली राजकारणाची? नाही, मी शिक्षण पूर्ण केलं. मी MSc केली, BEd केलं. म्हणजे MSc BEd कंप्लीट करून मी राजकारणात मला ज्यावेळेस वडिलांना सभापती करायचं होतं त्यावेळेस काही लोकांनी त्यांचं नाव कट केलं आणि त्यांच्या जागी माझं तुमच्या मार्केट कमिटीला संचालक म्हणून मला उभा केलं. ते एक कटशहाचं राजकारण होतं, पण तो ठीक आहे. त्यानंतर मी संचालक झालो आणि त्याच्यानंतर उपसभापती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली. हे करत करत असताना मग त्याच्यानंतर मी उपसभापती म्हणून काम चांगलं केलं. लोकांचं काम केल्यामुळे त्यावेळेस भोतावर माफ होत होते, असे काही प्लेटकाठी नव्हते. मग त्यावेळेस मी नवीन नवीन योजना आणल्या होत्या. टोकन सिस्टीम केली, प्रत्यक्ष जायचो, बोगस होऊ दिलं नाही, कुठल्याही टोकन मध्ये गैरव्यवहार होऊ दिला नाही. हे लोकांना पटलं आणि लोकांना वाटलं की हा तरुण एक चांगलं काम करू शकतो. मग त्या माध्यमातून मग मला परत मी सभापती 2दा झालो. ते सभापती होत असताना मला खूप संघर्ष करावा लागला, कारण त्यावेळेस राजकीय तडजोडीमध्ये मला सभापतीपद भेटलं नाही. पण मध्यंतरी च्या काळामध्ये 2दा मी आयुष्यात आणून सभापती झालो आणि दादांनी मला सुरुवातीला उपसभापती केलं. नंतर 2दा सभापती होत असताना संघर्ष करून मला सभापती व्हावं लागलं. त्याच्यानंतर मग मी सभापतीमध्ये काम केल्यामुळं बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागलं की हे पद फार मोठं आहे, आपण इथं काम केलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आणि मला थांबवलं गेलं पाहिजे म्हणून षडयंत्र झाले आणि मला सभापती पदापासून दूर केलं. मी म्हटलं ठीक आहे, चला काय हरकत नाही, एका संस्थेत आपण भरपूर दिवस काम केलं आहे, दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेत काम करू. त्या माध्यमातून मग मी मार्केट कमिटीत जे काय काम केलं होतं, माजलगाव शहरामध्ये सुद्धा काम केलं मी. त्या अनुषंगानं मला नगरपालिकेची उमेदवारी मिळून नगरपालिकेमध्ये मी माझ्या मिसेसला उभा केलं आणि नगरपालिकेची उमेदवारी मला आदरणीय दादांनी दिली. परंतु सगळ्या टीमनं मला विरोध केला त्यांच्या, आणि विरोध करून सुद्धा मला लोकांनी भरभरून अशी मतं दिली. म्हणजे मला असं वाटलं की सामान्य माणूस आपल्याबरोबर आपल्या कामावर खुश आहे आणि निश्चित स्वरूपात आपण राजकारणामध्ये सक्रिय राहिलं पाहिजे. नगरपालिकेला मी जरी पडलो असलो आणि सगळ्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरही मी दादांकडे राहिलो. परंतु नंतर कारखान्याची निवडणूक लागली आणि कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी आयुष्यभर दादांकडे काम केलं, परंतु काही षडयंत्रामुळं त्यांचं नाव तिथं कट केलं गेलं. आम्हाला असं वाटलं की आम्हाला टाळल्या जात आहे. मग आम्ही तो पक्ष सोडला आणि भाजपमध्ये आपण प्रवेश केला. भाजपमध्ये सुद्धा मी आता 7-8 वर्ष झाले कुठलंही पद घेतलेलं नाही. भाजपचं प्रामाणिकपणे काम करतो, कारण आपण जिथं जातो तिथं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. पक्ष पद ह्या सगळ्या गोष्टी लोकांचं काम करण्यासाठी असतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लोकांचं काम होणं आणि ते काम कुठल्या पद्धतीने होईल, कोणाबरोबर राहील होईल हा विचार करून मी समाजात काम करतो आणि निश्चित त्याचा फायदा मला होताना दिसतोय. कारण लोक आज माझ्याकडे तुम्ही बघत असताल, माझ्या घरात कुणी आमदार नाही, खासदार नाही, माझ्याकडं कारखाना नाही, कुठले साधी शैक्षणिक संस्था नाही, काहीच नाही. अशा परिस्थितीत खूप मोठा कार्यकर्त्याचा संच माझ्याबरोबर प्रेम करतो माझ्यावर आणि माझ्या एका हाकेवर येतो. ही फार माझ्यासाठी जमेची गोष्ट आहे. आता मागची मार्केट कमिटी आम्ही निवडणूक लढवली, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यामध्ये आमच्याकडं बहुमत नव्हतं, आमच्याकडे मतदार कमी होते, परंतु मी सगळ्यात जास्त मताने निवडून आलो. म्हणजे अशी परिस्थिती आहे की लोक आपल्याला लाईक करतात. ह्या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर आता आपण ही सामाजिक परिस्थिती बघितली आणि त्यामुळं लोकांचं प्रेम असेल तर आपणही काम केलं पाहिजे, आपलंही तो कर्तव्य आहे. म्हणून मी राजकारणात सक्रिय राहण्याचं ठरवलं. तुम्ही सांगितलं दादा आता की आमदार साहेबाची खालची टीम माझ्या विरोधात होती, परंतु दादा विरोधात नव्हते, तरी मग पक्ष सोडण्याचं काय कारण असू शकतं? नाही, तिथं अशी परिस्थिती झाली की मला नगरपालिकेला पडलो, ठीक आहे, मी म्हणलं माझं नशीब समजून मी परत कामाला लागलो. परंतु वडिलांचं अख्खं आयुष्य
दादांच्या जडणघडणीत केलं. ज्यावेळेस दादा इथं राजकारणाला आले त्यावेळेस दादा एकदम नौखे होते. त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी प्रचंड काम केलेलं आहे. आणि ठीक आहे, मी माझं सहन करू शकतो, पण वडिलांना म्हणजे साधं तुम्ही व्हाईस चेअरमनचं न विचारता जर काढणार असाल तर ते काही योग्य वाटलं नाही. कारण त्याच्यापूर्वी मी सभापती केलं नसताना मला मुंडे साहेबांनी 4 फोन केले होते किंवा तू पक्षात ये, असं आहे तसं आहे. पण मी विचार केला की कसं आहे, आपले वडील व्हाईस चेअरमन आहेत आणि पदासाठी कुणीकडे जाणं शक्य नाही. आणि मी त्यावेळेस मुंडे साहेबाला म्हणलो होतो किंवा जर आम्हाला वाटलं की आमचा कुठं अपमान होतोय त्या दिवशी आम्ही पक्ष सोडू, आम्हाला काहीही पाहिजे नाही. ज्या दिवशी आम्हाला वाटलं की आमचा इथं अपमान होतोय त्या दिवशी स्वाभिमानानं आम्ही बाहेर पडलो. बाकी याच्यापेक्षा काही नाही. राजकारणात पदापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. स्वाभिमान जपला पाहिजे. आणि आजही पद नाही माझ्याकडे, कुठलंच पद नाही, पण लोक चाहतात, लोक या म्हणतात. आणि मग राजकारणात शेवटी पद कशासाठी असतं? लोकांना वाटतं की त्या पदाच्या स्वरूपात आपल्याला मान सन्मान मिळालं पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. ते आजही होतं आहे. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की असे कित्येक लोक आहेत राजकारणात, समाजकारणात काम करणारे की ते आयुष्यभर काम केले पण त्यांना पद भेटलं नाही. तू तर 2दा सभापती झाला, एकदा उपसभापती झाला, तुला भेटलंय, त्यामुळे निश्चित तू काम करत चल. पद मिळेल नाही मिळेल, काम केल्यावर पद मिळतं. आणि नाही भेटलं तरी नाराज होऊ नको, तुझं काम चालू ठेव. परंतु त्या प्रक्रियेत राहून या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि शेवटी राजकारणात, समाजकारणात काम करत असताना कुठंतरी एक परीक्षा असते. आपण बघतो विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्याचा परीक्षा देऊन त्याचं बघतात. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपण जे काही काम करतो ते कितपत चांगलं आहे, काय योग्य आहे, काय आपल्या तोंडासमोर सगळे लोक चांगलं म्हणतील. परंतु ज्यावेळेस आपण लोकांकडे जातो, ते एखादी निवडणूक लढतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण चुकतोय का आपलं बरोबर आहे. तर मला असं वाटलं की मला लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्यामुळे आपलं कामाची पद्धत ही निश्चित चांगली आहे. आणि एखाद्यानं माझ्या विरोधात कोणी काही लिहिलं तर मी अभ्यास करतो की आपण कुठेतरी चुकतोय, आपण सुधारून घेतलं पाहिजे. ह्या हिशोबानं माझा राजकीय प्रवास चालू आहे. दादा, आता तुम्ही सांगितलं की मी कुठलं भाजपचा पदाधिकारी नाही, मी फक्त कार्यकर्ता म्हणून काम करतो. खरंच मला न्याय भेटेल का हो? आता न्याय भेटेल का नाही भेटेल हा मुद्दा वेगळा. आपल्याला जोपर्यंत मान सन्मान भेटतो तोपर्यंत तिथं काम केलं पाहिजे. आणि आज तरी मी आता मागच्या सगळ्या गोष्टीमध्ये बघितलं, भाजपमध्ये काम करत असताना ठीक आहे पद, कारण कुठली निवडणूक झाली नाही, काही नाही, आणि आपणही कुठं काही मागितलं नाही पक्षाला, त्यामुळं पक्षाला काही मागितलंच नाही तर न्यायाचे काय प्रश्न आहेत. आज विधानसभेचं असं वातावरण झाल्यामुळं आता सगळ्या लोकांची इच्छा झाली की आपल्यातला कोणीतरी असावा, म्हणून मी प्रयत्न करतोय. बाकी काय, ताईंना लोकसभेसाठी, ताईसाठी एवढं तुम्ही झटलात, चांगलं मतदान सुद्धा या ठिकाणी मिळवून दिलं. दादा, ताई तुमच्यासाठी आता काही म्हणजे शिफारस करू शकतात का? नाही, मी लोकसभेच्या वेळेस भाजपमध्ये काम करत होतो, त्यामुळे माझं कर्तव्य होतं की आपण जिथं काम करतो त्या पक्षाचं, त्या नेत्याचं आपण काम केलं पाहिजे. निश्चित स्वरूपात मी माझं कर्तव्य पार पडले. बाकी मागण्याचं काम मी करील. शेवटी माझ्या नशिबात काय आहे त्याप्रमाणे होईल. त्यामुळे माझा काय कोणावर असा रुसवा येणार नाही की तुम्ही मला हे द्या. ठीक आहे, मागल मी, आणि त्या परिस्थितीत काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे नाही तिथं न्याय मिळत असला तर त्यांना आम्ही विचारून काय करायचं ते ठरवू. आता आपल्या महायुतीकडून बरेच दिग्गज आहेत, जसं की आडसकर साहेब असतील, बाकीचे काही असतील. आता हे कसं आहे, म्हणजे भाजपमध्ये आता ताळमेळ नसल्याचं चित्र आहे सध्याला, काय सांगायला याविषयी? नाही, तसं नाही, ताळमेळाचा नाही प्रश्न. कसं असतं माहिती आहे का, पद एकच आहे विधानसभेचं आणि प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे. मग त्यामुळं जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत आपापलं मागणं गैर नाही आहे. म्हणजे आज आपण बघत आहोत की तुमचे निर्मळ मागतायत, तुमचे मुंडे मागतायत, त्याच्यानंतर आडसकर आहेत, जगताप साहेब आहेत. आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये काम केलं, परंतु ही जागाच आता युतीमध्ये राष्ट्रवादीला गेली. त्यामुळे निश्चित स्वरूपात ही जागा भाजपला नाही आहे. तर आम्ही आमच्या परीनं जसं तिकीट भेटेल, कुणाकडून भेटेल याचे विचार करणं हे मला वाटत नाही गैर आहे. कारण आज प्रत्येक माणसाला वाटतं की काम करण्यासाठी पद पाहिजे, आणि ते मिळण्यासाठी जर कुणी धडपड करीत असेल, प्रयत्न करीत असेल तर त्यात काही गैर नाही. आणि ज्यावेळेस तिकीटं फायनल होतील त्यानंतर ठरेल काय चित्र स्पष्ट होईल. दादा, कालची बातमी आहे, कामाला लागा म्हणून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. काय वर्षाचे आदेश काय आहेत आणि कसे कामाला लागला? नाही, आता माझा वाढदिवस झाला त्या दिवशी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले, आणि खूप मोठे सरपंच असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, माजी सरपंच असतील, चेअरमन असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी मला आमदार व्हावं म्हणून शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की आपल्यापाशी काही नसताना हे जर लोक म्हणत असतील आमदार व्हा, तर मी थोडी चाचपणी केली. माझे 1-2-3 टीम, म्हणजे माझे हितचिंतक किंवा माझे जे कोणी वरिष्ठ पातळीवर आहेत त्यांना मी मग ताईला भेटलं,
कोणी इकडं जयंत पाटलाला भेटलं, कोणी तुमचे आमचे जारंगी पाटील असं यांना भेटलं. त्या माध्यमातून आपापल्या पद्धतीनं काही लोक कामाला लागले. तर थोडंसं मला पॉझिटिव्ह या 8-10 दिवसात असं जाणवलं की त्यांचं म्हणणं आलं की ठीक आहे, कामाला सुरुवात करा तुम्ही आणि सर्वे होईल आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती आहे त्याच्यानंतर तिकीट आपण ठरवू, पण थोडं तुम्ही आता कामाला लागा, सक्रिय व्हा. तर ठीक आहे, त्या पद्धतीने आपण कामाला लागलो. काम वाढू. पहिलेच आपण काम 5 वर्ष सातत्यानं करतो, त्यामुळे निवडणूक आल्या म्हणून काम करत नाहीत. पण हे सगळं वरचं होत असताना खालची टीम आपल्यासोबत राहिली पाहिजे. त्यातून कसं आहे की कोणतं तिकीट घ्यायचं, कोणतं तिकीट घेतल्यानंतर कोण बरोबर राहील, जर काही दुसरं तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल, ही सगळी चाचपणी केली पाहिजे. म्हणून मी काल आपल्या हितचिंतकाची, कार्यकर्त्याची, मित्रांची बैठक घेतली. त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की दादा आम्ही तुमच्यासोबत आहेत, तुम्ही जो काय निर्णय घेताल, ज्याचं तिकीट घेताल, कोणाचं काय करताल, आम्ही तुमचं काम करू, हा विश्वास त्यांनी मला दिला. आणि ह्याच्या जीवावर आणखी आपण वरच्या पातळीवर मी आता या 8 दिवसामध्ये काही जिथं कुठं मला वाटतंय तिथं गाठीभेटी घेऊन त्याचा प्रयत्न करणार आहे. दादा, आरक्षणाच्या लढ्यामध्ये देखील तुम्ही गावगाव पोहोचलेला, जनजागृती केलेली आहे, ह्याचा आपल्याला फायदा होईल? हे बघा, आरक्षण समाजाचं जे काही आरक्षण पाहिजे त्यामध्ये आपण फायदा नुकसान कधीच विचार केला नाही. कारण ज्यावेळेस कुठलाच नेता या आंदोलनात येत नव्हता, आज आंदोलन खूप मोठं झालं, आज मोठमोठे नेते याच्यामध्ये शिरले, बरोबर. ज्यावेळेस कोणीच येत नव्हतं त्या दिवसापासून मी मराठा